नमस्कार श्रोते, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी। आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फळादेश सांगण्यास सुरुवात करत आहे। तत्पूर्वी आज पाहूया आजचे पंचांग। आज मार्गशीर्ष शुक्ल पंचमी असून वार मंगळवार, नक्षत्र उत्तराषाढा असून चंद्र मकर राशीत आहे। आज मानस नावाचा योग होत असून त्याचे फल सौभाग्य आहे। अर्थातच आजचा दिवस सर्वांना चांगला आहे। आजचा राहुकाल दुपारी 3 ते 4:30 आहे। कृपया या राहुकालमध्ये कुठलीही शुभ गोष्ट करू नये। तर आपण आता बघूया आजचा दैनिक फलादेश। आज चंद्र मकर राशीत असल्याने मकर राशीपासून सुरुवात करणार आहोत। मकर राशी आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। जोडीदार भागीदार उत्तम साथ देणार आहे। अकस्मात धनयोग, व्यवसाय वृद्धी, मित्र परिवारांच्या भेटी आनंदाला पारावर उडणार नाही। आज आर्थिक व्यवहार खूप चांगले होणार आहेत। पण हे करत असताना आर्थिक व्यवहार करत असताना राहुकाल सांभाळा। आज राहुकाल दुपारी 3 ते 4:30 या कालावधीमध्ये आहे, लक्षात ठेवा। आज व्यवसायाच्या ठिकाणी देवीचे दर्शन, भगवती मातेचे दर्शन जरूर घ्या आणि आपल्याला शक्य असतील तितके रुपये, नाणी नव्हे तर रुपये देवाला अर्पण करा, देवीला अर्पण करा, आपला फायदा होईल। कुंभ राशी आज आपली मानसिकता देवाधर्माचे कार्य करण्याकडे राहील। आध्यात्मिक क्षेत्राला भेटी देण्याचे आपल्या मनात असेल ते होऊ शकते। आवक साधारण राहील। नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी जरूर देवीच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे, काम होईल। गृहसौख्य चांगले राहील। सध्याचे सौख्य उत्तम। आज व्यवसायात मेहनत घ्यावी लागणार आहे। सरकारी अधिकाऱ्यांची मर्जी राखावी लागणार आहे। आज देवीचा मंत्र कागदावर लिहून तो कागद मात्र आपल्या स्वतःच्या खिशात ठेवावा, ते फायदेशीर राहील। आणि मंत्र जमेल तेव्हा म्हणा देवीचा, त्यावेळेस आपला तो फायद्याचा राहील। मीन राशी आज अंगी उत्साह धारण करा, फायदे मिळतील। मित्र परिवारांशी गाठीभेटी होतील, काही आर्थिक फायदे होतील। आवक उत्तम राहील। घरामध्ये आज स्वच्छता करून कपडे व्यवस्थित ठेवा, आपल्याला समाधान मिळेल। संतती संदर्भात शुभ वार्ता मिळतील। नोकरी करणारे इच्छुक असणाऱ्यांनी आज सकाळीच गणपतीचे दर्शन घ्यावे। गणपतीपुढे दिवा लावावा, लाल फूल व्हावे, सूर्याला नमस्कार करावा, हे आपल्याला फायद्याचे राहील। विवाह इच्छुकांनी आज शबुरी धारण करावी। उगाचच आश्वासने देऊन विवाह बोलणी यशस्वी होत नसतात, हे लक्षात घ्यावे। आज भाग्य आपल्याला साथ देईल। आत्मविश्वास मजबूत ठेवा। अधिकारी लोकांना त्यांचा मान द्या। आज संतती संदर्भात आपल्याला काही देवांच्या दर्शनात जाणे शक्य असल्यास जरूर जा। ज्ञानी व्यक्ती समवेत दत्तगुरूच्या दर्शनाला जरूर जा। मेष राशी आज वरिष्ठ आपल्याला सहाय्य करणार आहे, पण शारीरिक मेहनत घेण्याची आपण तयारी ठेवावी। आर्थिक आवक चांगली राहणार आहे। गृहसौख्य चांगले असेल। जोडीदारासमवेत चांगला वार्तालाप होईल। संतती संदर्भात मात्र काळजी घ्या, विशेषतः राहुकाल सांभाळा, जो दुपारी 3 ते 4:30 आहे। आज घरात एखादा आध्यात्मिक पुस्तक वाचा, फायदेशीर राहील। व्यवसाय उत्तम चालेल। लोकसंपर्क चांगला होईल। अकस्मात लाभाच्या काही घटना घडू शकतात। आज घरातच दत्तगुरूंना दुग्धाभिषेक करावा, हे जमत नसल्यास केशरी दुधाचा नैवेद्य अर्पण करावा आणि दर्शन घ्यावे, फायदेचे राहील। वृषभ राशी आज मानसिकता उत्तम राहील। भाग्यकारक घटना घडू शकतात। नोकरी संबंधी चांगल्या बातम्या कानावर येतील। वाहन मात्र जपून चालवा। विशेषतः सरकारी कागदपत्रे आपल्याजवळ असावीत। कागदपत्रे, वाहनाची लायसन वगैरे हे जे तत्सम असतात ते जरूर असावी। आज आपल्याला सरकारी अधिकारी भेटण्याचा योग आहे आणि ते कुठल्याही तडजोडीत मानण्यास तयार नाहीत। त्यामुळे आपल्याकडे असणारी कागदपत्रच आपल्याला वाचवतील, हे लक्षात घ्या। आपण व्यावसायिक असाल तर सावधानी व्यवसाय करा। व्यवसायाच्या ठिकाणी राहुकाल तो विशेष सांभाळा, जो दुपारी 3 ते 4:30 आहे।
आज शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करून दर्शन घ्या. त्यांचे पदस्पर्श करून दर्शन घेतल्याने फायद्याचे होईल. मिथुन रास, आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपण साहित्यिक असाल तर आज आपल्याला चांगले स्फुरण येईल. काव्य, लेखन, गायन, संगीत आपल्याकडून अतिशय चांगली सेवा घडणार आहे. आपले काही सरकारी दरबारी काम असतील, ती कामे अडलेली असतील तर ती जरूर करा. पण ही कामे आपल्याला स्वतःच्या नोकरीच्या संदर्भात नको, इतर अन्य कामे असतील तर ती जरूर होतील. विवाह इच्छुक मंडळीची विवाह संदर्भातील बोलणी यशस्वी होतील. आज आपण आपल्या देव, धर्म, नशिबाविषयी तुच्छतेने बोलू नका, अन्यथा आपल्याला पश्चाताप करण्याची पाळी येईल. आपण व्यावसायिक असाल तर आपले काम हळूवार चालेल. कामगार लोक थोडेसे सुस्तावलेले असतील, आळशीपणा करतील, पण याकडे थोडे दुर्लक्ष करा. आज संतती समवेत देवीच्या दर्शनाला जा. संततीद्वारा थोडे नोटांच्या स्वरूपात मंदिरात दक्षिणा अर्पण करा, आपले फायदेशीर राहील. कर्क रास, आजचा दिवस उत्तम. मानसिकता चांगली, लोकप्रियतेत वाढ. जोडीदार आपले मनासारखे वागेल. गृहसौख्य उत्तम, संतती सौख्य उत्तम. संततीच्या कौतुकाच्या पराक्रमाच्या बातम्या आपल्याला समजतील. नोकरी इच्छुक आणि नोकरी संदर्भातील कामे होण्याची शक्यता. आज हितशत्रू कमजोर आहेत, याचा जरूर फायदा घ्या. आपण शेअर बाजार किंवा तत्सम व्यवसायात असाल तर अचानक धनलाभ संभवतो. राहुकाल मात्र सांभाळा, जो दुपारी 3 ते 4:30 आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या. संतती समवेत गणपतीच्या दर्शनाला जरूर जा. देवळात दिवा लावा, आपल्या फायद्याचे राहील. सिंह रास, आज आपले मन घरात राहणार आहे, पण नोकरी व्यवसाय निमित्त घराबाहेर पडावेच लागणार आहे. आर्थिक आवक चांगली राहील. खर्च देखील जास्त होणार आहे. विद्वान लोकांना आपण आज खर्च करून खुश करणार आहात. आपली नोकरी संदर्भात कामे लोकसंपर्कामुळे होणार आहेत. विवाह इच्छुकांची कामे मात्र प्रलंबितच राहतील. यासंबंधी पत्रव्यवहार, वार्तालाप अजिबात करू नका, अन्यथा आपल्याला भ्रमनिराश होईल. आज घरातील गणपतीला लाल फूल वाहा, दिवा लावून दर्शन घ्या. शक्यतो दिवसा गणपतीचे दर्शन घेतल्यास फायदेशीर राहील. कन्या रास, आर्थिक आवक चांगली. गृहसौख्य उत्तम. मित्र परिवाराकडून फायद्याचे व्यवहार. संतती सुख चांगले. संततीच्या शिक्षणाबाबत आज आपण आपल्या मित्र परिवाराशी चर्चा करा, आपल्या फायदेशीर राहील. गृहसौख्य उत्तम लाभेल. हितशत्रू दुर्बल आहेत, याचा फायदा घ्या. आर्थिक आवक वाढवा. आज जोडीदारासमवेत देवी दर्शनाला जरूर जा, फायदा होईल. तुला रास, आजचा दिवस आनंदाचा. आवक चांगली. गृहसौख्य उत्तम. आज आपल्या घरी पाहुणे येण्याची शक्यता. दिवस आनंदात जाईल. संतती संबंधी चिंता मात्र सतावेल. राहुकाल संतती संदर्भात सांभाळा. राहुकाल दुपारी 3 ते 4:30 आहे. आपण नोकरी करत असल्यास परिश्रमाची व दीर्घकाळापर्यंत काम करण्याची तयारी ठेवा. विवाह इच्छुकांची बोलणी वरिष्ठांमार्फत करण्यास हरकत नाही, ती मात्र सफल होतील. आपण मात्र स्वतः बोलणं टाळा. व्यवसायात आपली उत्तम प्रगती. आज तज्ञाच्या मार्गदर्शनाने व्यवसायात मार्गदर्शन करा, प्रगती करा. आज देवीचा मंत्र कागदावर लिहून तो मंत्र कागद आपल्या खिशात ठेवा. मंत्र म्हणत राहा, आपला फायदा होईल. वृश्चिक रास, आज मानसिकता चांगली. अंगी उत्साह, काम करण्याची धमक, नवी उमेद असेल. खर्चाला मागे पुढे पाहणार नाही, पण हिशोबाने खर्च केल्यास उत्तम. घरामध्ये महादेवाचा जप करा. विशेषतः घरात असाल तर राहू कालामध्ये मात्र जप जरूर करा. आज संतती समवेत तात्विक विवाद होतील, पण फार मनावर घेऊ नका. विवाह इच्छुकांनी पत्रव्यवहार, ईमेल, काय अजून तत्सम जी इतर नवीन अत्याधुनिक साधने आहेत कम्युनिकेशनची, ती वापरा. वार्तालाप करण्यास हरकत नाही, कामे होतील. आज भाग्य आपल्याला मदत करणार आहे. धाडसाने निर्णय घ्या. दत्तगुरूंना जलाभिषेक करून दर्शन घ्या, फायद्याचे राहील. धनुरास, आज लोकप्रियता लाभणार आहे. आवक वाढेल. मित्रपरिवाराशी वार्तालाप, त्यातून फायदा होईल. नोकरी इच्छुकांनी आज अर्ज सादर करावा, काम होण्याची शक्यता. विवाह इच्छुकांनी वार्तालाप, गाठीभेटी घेण्यास उत्तम. जोडीदारास कापड, अत्तर, दागिने यापैकी जे शक्य असल्यास ते भेट द्या, आपला फायदा होईल. व्यावसायिक लोकांनी आज आपला लेखाजोखा मात्र व्यवस्थित ठेवावा. आज आपण महादेवाच्या डोक्यावरील चंद्राचे दर्शन घेतल्यास अधिक फायदा होईल. इति शुभम भवतु.